नमस्कार, मी आशा. आपला फर्स्ट चॅप्टर रिअल नंबर्स चालू आहे. त्याच्यामधला आज आपल्याला एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व करायचा आहे. एक्झाम्पल नंबर 5 आहे प्रूव्ह दॅट √3 इज इरॅशनल नंबर. ओके, तर आपल्याला माहीत आहे इरॅशनल नंबर्स मीन्स ज्या नंबरला p/q या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येत नाही, वेअर q इज नॉट इक्वल टू 0, त्याला आपण इरॅशनल नंबर म्हणतो. ह्या फॉर्ममध्ये जे नंबर्स एक्सप्रेस करता येतो त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. तर आता ह्याचं जे प्रूफ आहे ते कॉन्ट्रडिक्शन मेथडने आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ॲट फर्स्ट आपण ॲज्युम करायचं की √3 रॅशनल नंबर आहे. ओके, लेट √3 इज रॅशनल. जर √3 रॅशनल नंबर असेल तर √3ला आपल्याला या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येईल. Therefore, √3 is equal to a/b, where b is not equal to 0 and a and b are co-primes. मी co-prime नंबर घेते a आणि b. co-prime नंबर म्हणजे काय, तर ज्या नंबर्सचा फक्त 1 हा फॅक्टर कॉमन असतो त्याला आपण co-prime नंबर असे म्हणतो. आता a आणि b असे फॅक्टर घेतलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मी 18/27 घेते, तर याला मी 9नी डिवाईड करते. 9 डिवायडेड बाय 18 2 येईल आणि 27ला डिवाईड केलं 3 येईल. 2/3 2/3 या फ्रॅक्शनचं अजून सिम्प्लिफिकेशन होऊ शकत नाही असे. तर या टाईपचं मी फ्रॅक्शन घेतलेलं आहे की या फ्रॅक्शनचं अजून सिम्प्लिफिकेशन होऊ शकत नाही. आणि सिम्प्लिफिकेशन ज्या फ्रॅक्शनचं होत नाही त्याचे जे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असतात ते असतात को-प्राइम्स. को-प्राइम्स मीन्स 2 आणि 3 मध्ये फक्त 1 हा फॅक्टर कॉमन आहे. 2चे काय फॅक्टर आहेत 1 आणि 2, आणि 3चे काय फॅक्टर आहेत 3, 1 आणि 3. तर 1 आणि 3 ह्या दोन्हीमध्ये फक्त 1 हा फॅक्टर कॉमन असतो, त्याला आपण को-प्राइम्स म्हणतो. तर तसे मी ए आणि बी असे नंबर्स घेतलेले आहेत. ओके, तर आता आपण काय करूया, यांचा स्क्वेअर करूया. आणि ज्यावेळेस यांच्यामध्ये 1 फॅक्टर कॉमन असतो त्यावेळेस त्या नंबरला आपण को-प्राइम्स म्हणतो. 2 3 ही को-प्राइमची जोडी आहे, प्लस 5 7 9 5 दीज आर द को-प्राइम्स. को-प्राइम्स म्हणजे फक्त 1 हा फॅक्टर कॉमन असतो. आता आपण बोथ साईडचा स्क्वेअर करूया. √3 स्क्वेअर इज इक्वल टू a/b स्क्वेअर. स्क्वेअरिंग आता √3चा स्क्वेअर काय येतो, तर √3 मल्टिप्लाय बाय √3 इज इक्वल टू 3 येतं. हे रूट साईन निघून जातं. 3 इज इक्वल टू, आता इथं मी डायरेक्ट लिहिते a²/b². एचा स्क्वेअर a² होईल आणि बीचा स्क्वेअर b² होईल. आता मी हे बी या साईडला आणते. 3b² इज इक्वल टू a². तर आता मला या टाईपचं एक्सप्रेशन मिळालेलं आहे. तर जर असं असेल तर 3 डिवाइड्स a². तर कसं काय, तर आपल्याला एक थेरम माहिती आहे. काय थेरम आहे तो इफ p divides a², first p is prime number. When p is prime number, p divides a², then p divides a, where a is non-zero. हा थेरम आहे. Using this theorem, 3 divides a². ओके, आणि आता if 3 divides a², then 3 divides a असं आपल्याला म्हणता येईल. ओके, तर आता हे एकदम सरळच आहे. 3a² कसं डिवाईड करतं, फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूया. आता 3 मल्टिप्लाय बाय 7 घेऊया इज इक्वल टू, आता काय नंबर येईल, जो कोणता नंबर येईल त्याला तो 3नी डिव्हिजिबल असेल. कसं काय, कारण तो नंबर 3नी मल्टिप्लाय करून आलाय. जो नंबर 3नी मल्टिप्लाय करून आलाय तो नंबर 3नी ऑब्वियसली डिव्हिजिबल असेल. आता येईल 21, तर 21 3नी डिव्हिजिबल आहे. किंवा कोणता तर थोडासा मोठा नंबर घेऊया आपण 25.
तर 3 मल्टिप्लाय बाय 25 किती येईल 75 येईल. आता 75 नंबर हा 3नी डिव्हिजिबल आहे. 7 + 5 12 येतं. डिजिटची सम जर 12 आली तर 12 हा नंबर 3नी डिव्हिजिबल आहे. डिजिटची सम 3नी डिव्हिजिबल असेल तर तो नंबर 3नी डिव्हिजिबल असतो 3च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टनुसार. त्याच्यामुळं हा नंबर 3नी डिव्हिजिबल आहे. त्याच्यामुळं आपण इझिली म्हणू शकतो की 3 डिवाइड्स a². आणि जर 3 डिवाइड्स a² असेल तर बाय युजिंग धिस थेरम. आता इथं 3 हा नंबर पण प्राईम नंबर आहे. इफ 3 डिवाइड्स a² देन 3 डिवाइड्स a. तसं आपल्याला लिहिता येईल 3 डिवाइड्स a² देन 3 डिवाइड्स a. कशामुळं तर बाय द थेरम इफ p डिवाइड्स a² then p divides a where a is any positive integer. आता मी काय कन्सिडर करते 3c इज इक्वल टू a. c हा एनी नंबर आहे की ज्याला मल्टिप्लाय जर 3ने केलं तर a हा नंबर येतो. तर a हा नंबर डिव्हिजिबल बाय 3 असणार आहे. a हा नंबर 3नी डिव्हिजिबलच असणार आहे. a हा एनी नंबर असू शकतो. 18 असेल 21 असेल 27 असेल 33 असेल पण a हा नंबर 3नी डिव्हिजिबल आहे असा मी c कन्सिडर केलेला आहे. c इज एनी इंटीजर और कॉन्स्टंट. c इज एनी इंटीजर. ओके. तर आता मी काय करते स्क्वेअरिंग करते. आपण याला स्टेटमेंट नंबर 1 नाव देऊया. स्क्वेअरिंग बोथ द साईड. या दोन्ही साईडच्या पण स्क्वेअर करूया. 3c ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a². स्क्वेअरिंग 3cचा स्क्वेअर येईल 9c² इज इक्वल टू a². 9c² इज इक्वल टू a² ला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया आणि इक्वेशन 2 मध्ये इक्वेशन 1 ची व्हॅल्यू ठेवूया. हे इक्वेशन 1 मध्ये a² ची व्हॅल्यू आहे 3b². युजिंग इक्वेशन 1. आता ही 3b² ही व्हॅल्यू मी इथे a² च्या जागी ठेवते. 9c² इज इक्वल टू 3b². आता इथे 9 3चा स्क्वेअर आहे 3 मल्टिप्लाय बाय 3 c² इज इक्वल टू 3b² येईल. आता हे सेम साईडचं 3 कॅन्सल होईल. इथं काय येईल 3c² इज इक्वल टू b². अगेन आता इथं परत तसंच आलं या स्टेटमेंटसारखं 3c² इज इक्वल टू b². देअरफॉर 3 डिवाइड्स b². 3 डिवाइड्स b². कसं काय तर b² हा नंबर 3नी मल्टिप्लाय करून येतो. जर नंबर 3नी मल्टिप्लाय करून येत असेल तर तो नंबर 3नी डिव्हिजिबल असेल. 3 मल्टिप्लाय बाय 14 एनी नंबर आहे b². 3 मल्टिप्लाय बाय 9 असा काही नंबर असेल पण तर 3नी मी मल्टिप्लाय करून येत असेल तो नंबर नक्कीच 3नी डिव्हिजिबल असतो. 3नी डिवाइड करता येतं त्या नंबरला आपल्याला. आता इथं 3 डिवाइड्स b² आलं आणि मग अशी आपण लिहिलेलं आहे 3 डिवाइड्स a². आता ते 3 डिवाइड्स b² आणि 3 डिवाइड्स a². देन 3 डिवाइड्स b. 3 divides the number b according to this theorem. If p divides a² then p divides a. ओके. तर 3 divides b. आता इथं काय आलं आहे 3 divides a आणि इथं आलं आहे 3 divides b. तर 3 divides both a and b. 3 divides both a and b. It means 3 is the factor of a and b both. मतलब 3 is common factor of a and b. But a and b are the co-prime number.
नंबर्स मीन्स यांचा कॉमन फॅक्टर 1 असतो, फक्त 1 असतो यांचा कॉमन फॅक्टर. तर आपलं जे आपण कन्सिडर केलं होतं ते रॉंग आहे. इट मीन्स √3 is irrational number. Divides both a and b. Therefore 3 is common factor of both a and b. But this contradicts our assumption where a and b are the co-prime numbers. This contradicts that a and b are co-primes. Co-primes means common factor. यांच्यामध्ये फक्त 1 हा नंबर असतो. Therefore our assumption is wrong. √3 is irrational number. This is the proof. आपलं एक्झाम्पल नंबर 6 चालू आहे. शो दॅट 5 minus √3 is irrational number. ओके, तर आता ॲट फर्स्ट या टाईपचे प्रूफ आपण कॉन्ट्राडिक्शन मेथडनी सॉल्व करतो. कॉन्ट्राडिक्शन मेथड म्हणजेच काय, 5 minus √3 इज रॅशनल नंबर असं कन्सिडर करायचं. आणि रॅशनल नंबरचे डेफिनेशन काय आहे, रॅशनल नंबरला P/Q वेअर Q इज नॉट इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये आपल्याला एक्सप्रेस करता येतं. तर या नंबरला त्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येतं असं दाखवूया आपण. 5 minus √3 इज रॅशनल नंबर. Let 5 minus √3 is rational number. Then according to definition of rational number, 5 minus √3 is equal to a/b where b is not equal to 0. ओके, आता याला आपण सिम्प्लिफाय करूया. मी काय करते, ह्या 5ला या साईडला नेते. या साईडला नेल्यावर ते मायनस होईल. मायनस √3 इज इक्वल टू a/b -5 येईल. आता मी इक्वेशनचे सगळे साईन चेंज करते किंवा -1नी दोन्ही पण इक्वेशनला मल्टिप्लाय करते. जर -1नी या साईडला मल्टिप्लाय केलं तर -1 मल्टिप्लाय बाय -√3 काय येईल, मायनस मायनस प्लस होईल. -1 मल्टिप्लाय बाय -√3 तर हे काय होईल, प्लस होईल. मायनस मायनस प्लस √3 इज इक्वल टू, तर -1नी a/bला मल्टिप्लाय केल्यावर -a/b आणि मायनस मायनस प्लस मगाशी सारखंच. -5ला -1नी मल्टिप्लाय केलं तर +5 येईल. +5. आता यालाच व्यवस्थित लिहूया. √3 इज इक्वल टू 5 - a/b आलं. मग आता 5 - a/b हा रॅशनल नंबर आहे. ओके, आणि √3 हा इरॅशनल नंबर आहे. इरॅशनल नंबर इज इक्वल टू रॅशनल नंबर. दिस इज द कॉन्ट्राडिक्शन. देअरफॉर आवर assumption is wrong. 5 minus √3 is rational number. This √3 is irrational and 5 minus a/b is rational. This is contradiction. Why contradiction? कारण रॅशनल नंबर इज इक्वल टू इरॅशनल नंबर होऊ शकत नाही. Therefore our assumption is wrong. Assumption is wrong. मग काय करेक्ट आहे, 5 minus √3 is irrational. Sorry. Okay. I show that 3√2 is irrational number. तर आता नेहमीप्रमाणेच लेट 3√2 इज रॅशनल नंबर. ओके, जर रॅशनल नंबर असेल तर याला रॅशनल नंबरच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येईल. 3√2 इज इक्वल टू a/b वेअर b इज नॉट इक्वल टू 0. ओके, तर आता हे 3 आपण या साईडला नेऊ. 3 मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होईल. √2 इज इक्वल टू a/3b. आता a/3b इज रॅशनल नंबर आणि √2 इज इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर इज इक्वल टू रॅशनल नंबर. दिस इज द कॉन्ट्राडिक्शन. Therefore our assumption is wrong. 3√2 is rational number. Okay, the √2 is irrational and
a/3b is rational number. Therefore, this is contradiction. Therefore, our assumption is wrong. काय करेक्ट आहे? 3√2 is irrational. This is the proof. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.